सहभाग किती होता, कसा होता आणि त्यांचं नक्की योगदान हे काय? बघा, हे सगळे प्रश्न विचारण्याची कारणं अशी आहेत की आमच्याकडे एक मतप्रवाह हा हेतुपुरस्सर रुजवलेला आहे. तो म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेने मिळालेलं स्वातंत्र्य आहे. मी स्पष्टपणे सांगतो की असेल, पण फक्त अहिंसेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्याच्याबरोबर असंख्य क्रांतिकारक, विशेषतः सशस्त्र क्रांतिकारक हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी केलेलं कार्य हे आपण विसरू शकत नाही. आणि मग आपण त्या विषयावरती आता येणार आहे. बघा, आपल्याकडे साधारणतः सशस्त्र क्रांतिकारक म्हटल्यानंतर परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून सरसकट सगळ्यांनीच काम केलेलं नाही. कित्येकदा सूड घेण्यासाठी, जसं रँड ह्या नावाच्या जुलमी अधिकाऱ्यावरती गोळ्या घालण्याचं प्रयोजन हेच होतं की त्याचा सूड घ्यायचा. आणि मग त्यामुळं ब्रिटिशांच्या, विशेषतः ह्या जे जुलमी ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या भारतीयांबद्दलच्या वागण्यामध्ये बदल अनुभवायला मिळेल. आणि त्याप्रमाणे मिळाल म्हणजे रँडनी जे काही अत्याचार केले होते ते अत्याचार, रँडचा खून झाल्यानंतर आपोआप थांबले गेले. प्लेगच्या साथी असताना सुद्धा तशा पद्धतीचे अत्याचार हे नंतर झालेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी हा क्रांतिकार्याचा भाग असं म्हणू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये देशव्यापी मोहीम किंवा संपूर्ण राज्य यंत्रणा उलथवून टाकायची वगैरे वगैरे अशा पद्धतीची मोहीम नव्हती. वासुदेव बळवंत फडक्यांनी जे काही बंड केलं होतं, त्याला बंड म्हणजे ब्रिटिश लोक बंड म्हणतात, आपण त्याला उठाव म्हणतो. तर ह्यामध्ये मात्र अशी योजना होती की स्वतंत्र भारत झाल्यावर तिथं राज्य यंत्रणा कशा रीतीने राहील वगैरे असा प्रकार त्यांनी विचार करून सगळा ठेवला होता. आणि राज्य यंत्रणेत परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी उठाव केला होता. परंतु कित्येकदा काही विशिष्ट घटनेमुळं, राग आल्यामुळं ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. आता उदाहरणाचं जायचं झालं तर वहाबी चळवळ ह्या नावाची एक चळवळ ही विशेषतः आजचा जो वायव्य सरहद्द प्रांत म्हणून भाग येतो, जो पाकिस्तानचा आहे आता, त्यावेळेला तो भारताचाच भाग होता. तर त्या वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानचा काही भाग येतो त्याच्यात, तर त्या ठिकाणी ही चळवळ मोठ्या प्रमाणात चालू होती. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या आधीच्या इतिहासाच्या व्याख्यानामध्ये आफ्रिडी नावाच्या टोळीवाल्या लोकांचा उल्लेख येतो. तर ह्या टोळीवाल्यांपैकी एक आफ्रिडी टोळीवाल्यांना या वहाबी चळवळीत भाग घेतल्याबद्दल शिक्षा झाल्या होत्या. ब्रिटिशांनी त्यांना पकडलं होतं आणि अशा वेळेला त्यापैकीच एक आफ्रिडी टोळीवाला जो होता त्याला अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलं होतं. त्याचं फक्त एकच म्हणणं होतं की मी जी काही चळवळ केलेली आहे त्या प्रमाणात मला झालेली शिक्षा ही खूप जास्ती आहे. आणि मग अशा वेळेला त्याच्या मनात राग होता, परंतु तो राग तो व्यक्त करत नव्हता. उलट जेलमध्ये अंदमानसारख्या भयानक कारागृहात असताना सुद्धा त्याचं वर्तन हे खूप व्यवस्थित होतं. आणि त्यामुळे तिथं त्याला अंदमानमध्ये कारागृहातून बाहेर वस्ती करून राहायची परवानगी त्याला मिळाली होती. म्हणजे तो अंदमान बेट सोडून येणार नाही, परंतु कारागृहात काही तो राहणार नाही. त्याला जमिनीचा तुकडा देऊन उदरनिर्वाह त्याचा तो करू शकेल इतपत जमिनीचा तुकडा देऊन त्याची व्यवस्था तिथं करण्यात आली होती. पण त्याच्या डोक्यात राग होता. आणि मग लॉर्ड अर्ल ऑफ मेयो ह्या नावाचा एक व्हाईसरॉय भारताचा होता, तो अंदमानला गेला होता. आणि त्यावेळेला ह्या आफ्रिडींनी लपवून आणलेल्या खंजिरांनी लॉर्ड तो अर्ल ऑफ मेयो मारून टाकला, जखमी केला. म्हणजे त्याला जखमी केल्यानंतर त्या मेयोला भारतात आणलं आणि मग त्याचा औषधोपचार चालू असताना मृत्यू झाला. संपूर्ण इतिहासामध्ये भारताच्या व्हाईसरॉय पदावरती बसलेल्या व्यक्तीला हत्येला सामोरं जावं लागणं हा एकमेव प्रसंग आहे, तो आफ्रिडी ह्या माणसाने घडवलेला आहे. परंतु त्याला आपण सशस्त्र क्रांतिकार्यामध्ये धरत नाही. ह्याचं कारण म्हणजे हा त्यांनी वैयक्तिक सूड हा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की मला झालेली शिक्षा खूप कठोर आहे आणि ह्याला जबाबदार असणारी जी व्यक्ती
ती म्हणजे भारताचा त्यावेळेचा सर्वोच्च अधिकारी, त्यांच्या दृष्टीने व्हाईसरॉय, ह्याला मारून मी सूड घेतो. इथे त्याच्याकडे यंत्रणा पुढची कुठची नव्हती की ही हत्या झाल्यानंतर काय करायचं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. आणि त्यामुळं जरी ह्याच्यामध्ये सशस्त्र, त्याच्यानंतर व्हाईसरॉय सारख्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीला मारण्याची घटना, एकमेव घटना लक्षात घ्या, ह्याच्या आधी आणि ह्याच्यानंतर एकही व्हाईसरॉय भारतीयांच्या हातून मृत्युमुखी पडलेला नाही. मी परत शब्द वापरतोय, मृत्युमुखी नाही पडला. लॉर्ड हार्डिंग्जवरती बॉम्ब फेकला गेलेला आहे परंतु तो बचावलेला आहे. व्हाईसरॉयच्या रेल्वे खालती पण बॉम्ब फोडण्याचे प्रयोग झाले परंतु त्याचा जो स्फोटाची जी क्षमता असते ती इतकी कमी होती की त्यामुळे गाडीचं काही विशेष नुकसान झालं नाही. आणि मग अशा वेळेला सक्सेस जरी आफ्रिकेकडे जात असलं तरी त्यांनी जे काही केलं त्याला आपण क्रांतिकार्य या सदरामध्ये धरत नाही. जेव्हा बंगालमध्ये क्रांतिकार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं, साधारणतः हे जे 3 प्रांत आहेत भारतातले त्यावेळेचे, त्यातला बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकार्याची परंपरा खूप मोठी. मराठ्यांचं तर राज्यच भारतभर पसरलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचा जो काही एक प्रकारचा जो ॲप्रोच होता की आमचं राज्य ब्रिटिशांनी घेतले आणि ते आम्हाला परत मिळवायचे, ह्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि यातला आपण आता विविध संघटना बघणार आहोत. त्यातली पहिली संघटना मला घ्यावी वाटते, म्हणजे मी काही क्रॉनॉलॉजी म्हणजे चढती मांडणी, उतरती मांडणी, आधी कोणाची होती नंतर कोणाची होती असं न बघता मी सुरुवात करतोय, ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यापासून. आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं क्रांतिकार्य हे बघायला सुरुवात करणार आहे. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर मला पूर्ण व्याख्यान घ्यायचं झालं तर कदाचित आपला सगळा अभ्यासक्रम त्यांनीच भरून जाईल, एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. काही काही माणसं असतात जी काही विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात आणि मग अन्य गोष्टी ह्या त्यांनी नंतर केलेल्या असतात. परंतु सावरकरांच्या बाबतीत असं नाही. एकाच वेळेला हा माणूस क्रांतिकार्य करू शकतो, व्यायामशाळा चालवू शकतोय, वेगवेगळ्या संघटना उभ्या करू शकतोय, स्वतःचं शिक्षण चालू करू शकतोय आणि त्याच वेळेला गाणी लिहिणं, आरत्या लिहिणं, नाटकं लिहिणं वगैरे वगैरे असंख्य गोष्टी ह्या ॲट ए टाईम करू शकणारा हा एक अद्वितीय माणूस. आपण ह्या सगळ्या पैलूंच्या ऐवजी आता फक्त एका पैलूवरच त्यांच्या येणार आहे, ते म्हणजे क्रांतिकारक सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं थोडक्यात एक चरित्र घेतो आणि मग सुरुवात करतो. एकूण हे 3 भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव आहे गणेश दामोदर सावरकर, ह्यांना बाबाराव सावरकर असं म्हणायचे. दुसरा भाऊ आहे विनायक दामोदर सावरकर, हे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिसऱ्या भावाचं नाव आहे नारायण दामोदर सावरकर, हे डॉक्टर होते. आणि इतिहासामध्ये ह्यांनी केलेलं कार्य हे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बॅकग्राऊंड आर्टिस्ट असतात, त्या पद्धतीचे बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. पण त्याचबरोबर वेळ पडल्यावर ते पुढं पण आलेले आहे. हे घराणंच सगळं क्रांतिकारकांचे असं म्हणायला हरकत नाही. लहानपणीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. सावकारांचं असणारं घर, पण हळूहळू त्यांना बऱ्याच आर्थिक समस्येला तोंड द्यावी लागली. हे समस्त सावरकर बंधू खूप हुशार होते, बुद्धिमान होते. मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर यांचा योगाभ्यास आणि अध्यात्म ह्याच्यावर जास्ती भरोसा म्हणजे वेळ होता. जेव्हा धाकट्या भावाला मात्र भारत स्वतंत्र करण्याची इच्छा मनापासून होती. ज्या दिवशी चाफेकर बंधूंना फाशी झाली ही गोष्ट सावरकरांना कळली, त्यांनी प्रतिज्ञा घेतली की त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे ते मी पुढं सुरू करणार आणि भारत स्वतंत्र झाल्याशिवाय शांत बसणार नाही.
वयवर्ष अंदाजे 8. आपण 8व्या वर्षी वयाच्या काय करत असतो. ह्यानंतर सावरकरांनी आपल्या मित्रमंडळींना जमवून नाशिकमध्येच, त्यांचं गाव येतं, जे यांचं जन्मगाव जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर नावाचं गाव, आजही तिथे त्यांचा वाडा आहे. तर तिथं त्यांनी मित्रमेळा ह्या नावाची संघटना सुरू केली. व्यायामशाळा चालवणं, शरीर सुदृढ बनवणं, ह्या गोष्टी इथं चालू झाल्या. आणि मग हळूहळू क्रांतिकार्य कसं करता येईल. नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. ह्या जॅक्सन बरोबर सावरकर बंधूंचे वादविवाद किंवा थोडक्यात भांड्या व्हायला सुरुवात झाली. पोलिसांनी वेळोवेळी, म्हणजे जॅक्सनने पोलिसांचा वापर करून सावरकर बंधूंना अडकवायचेही प्रयत्न हे केलेले. आणि अशा वेळेला महत्त्वाच्या घटना फक्त मी सांगतोय, लोकमान्य टिळक हे स्वतः नाशिकला येऊन सावरकरांना भेटलेले आहेत. लक्षात घ्या, सावरकर हे त्यावेळेला फक्त महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एक तरुण ह्या वयाचे होते. लोकमान्य टिळक मात्र राजकारणामध्ये मुरलेले आणि ज्याला आपण म्हणतो असं वरिष्ठ नेतृत्व. आणि अशा वेळेला त्यांनी सावरकरांची भेट घेतल्यामुळे सावरकरांचं मनोबल जे उच्च होतंच ते अधिक वर गेलं. आणि नंतर ज्यावेळेला दादाभाई नौरोजींनी चतुसूत्रीची घोषणा राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून केली, त्यावेळेला बहिष्कार हा जो काही प्रकार अपेक्षित होता तो भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी करून दाखवलं. पुण्यामध्ये परदेशी मालाची होळी, परदेशी माल जाळायचा, नुसता नाही, त्याची अंत्ययात्रा काढली, अख्ख्या पुण्यातून ती फिरवली आणि स्मशानभूमीमध्ये नेऊन परदेशी माल जाळण्यात आला. ह्या ठिकाणी नेत्यांची भाषणं सुद्धा स्मशानभूमीत झालेली आहेत. आणि मग हा सगळा प्रकार बघितला की लक्षात येतं की त्यावेळेला सावरकरांचे विचार कसे होते. पुढे त्यांना महाविद्यालयाने कारवाई केली, परंतु जी काही दंडात्मक रक्कम सांगितली ती सावरकरांनी भरली, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यांचं शिक्षण परत सुरू झालं. ह्याच वेळेला एक महान माणूस आहे, त्यांचं नाव आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. हे मूळचे गुजरातमधले कच्छ जवळ काहीतरी मांडवी म्हणून एक गाव येतं, त्याच्या जवळपास कुठेतरी त्यांचा निवास आहे. तर हे गृहस्थ हे इंग्लंडमध्ये होते आणि भारतीय मंडळी इंग्लंडमध्ये जर शिकायला आली तर त्यांच्यासाठी त्यांनी निवासाची व्यवस्था आणि शिष्यवृत्ती हे चालू केलं होतं. शिवाजी स्कॉलरशिप ह्या नावाने त्यांनी स्कॉलरशिप चालू केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली आणि त्याप्रमाणे त्यांचं सिलेक्शन, निवड झाली परदेशी शिकण्यासाठी. अर्थात ही शिष्यवृत्ती पूर्णतः पुरेशी नव्हती, परंतु बरीच उपयुक्त होती. अन्य खर्चाची सोय सावरकरांनी स्वतः केली आणि सावरकर हे इंग्लंडला जायला निघाले. लक्षात घ्या, ह्या वेळेला त्यांचं वय फार जास्ती नाही आहे, नुकतीच 20 ओलांडलेली आहे आणि सावरकर हे इंग्लंडला निघालेले आहेत. इंग्लंडला जाताना त्यांचं लग्न झालेलं आहे, घरी लहान मुलगा आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये ते इंग्लंडला पुढचं शिक्षण म्हणजे बॅरिस्टर हे शिक्षण घेण्यासाठी ते निघाले. अर्थात हे दाखवायचं कारण होतं, खऱ्या गोष्टी वेगळ्याच होत्या. तुम्हाला जर कल्पना असेल तर त्यावेळेला युरोपमधलं वातावरण हे बिघडलेलंच होतं, ते अधिक बिघडायला सुरुवात झाली होती. जर्मनीत जसजसा बलाढ्य व्हायला लागला तसं महायुद्ध होणार ही कुणकुण सगळ्यांनाच युरोपमध्ये लागायला लागली. आमच्याकडे असा काही प्रश्नच नसतो, त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं इथे. पण युरोपमध्ये गेल्यावर मात्र ह्या गोष्टी कळतात की तिकडं काय वातावरण होतं. आणि त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स
ह्यांच्यात ऐक्य निर्माण होत होतं. लक्षात घ्या, इंग्लंड आणि फ्रान्स हे प्रचंड वैरी होते एकमेकांचे. शतकानुशतकं यांनी आपलं वैर जोपासलं. आपण बघितलं होतं याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा की इंग्लंडमध्ये जर भांड्या चालू झाल्या त्यांच्या, तर त्याचे पडसाद म्हणून भारतामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचे. तर तसाच प्रकार इथं होता. ते म्हणजे 100 वर्षाचं इंग्लंड आणि फ्रेंचांचं युद्ध झालं होतं. कधी सप्तवार्षिक युद्ध झालं होतं. एकमेकांचे पत्ते कापणं हे त्यांचा आवडता उद्योग होता. पण अशा परिस्थितीमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सनी आपली भूमिका बदलली. कारण फ्रेंचांना एक मोठा शत्रू पूर्व दिशेला जाणवायला लागला, तो म्हणजे जर्मनी. आणि त्यापेक्षा पश्चिमेकडचा इंग्लंड हा शत्रू नाही करणं हे त्यांना आवश्यक वाटलं. इंग्लंडला सुद्धा युरोपच्या राजकारणामध्ये जर्मनीचं महत्त्व वाढून द्यायचं नव्हतं. आणि त्याप्रमाणे इंग्लंडला सुद्धा शेवटी शत्रूला मित्रामध्ये रूपांतरित करणं आवश्यक वाटलं. आणि मग 1905 साली फ्रेंच आणि इंग्रज तह करण्यासाठी बसले. आणि त्याप्रमाणे तह करून त्यांनी मैत्रीचा नवीन अध्याय हा सुरू केला. आता गाठ जर्मनीशी होती. जर्मनीमध्ये कैसर विल्यम दुसरा यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. आणि हर प्रकारे ब्रिटिश साम्राज्याशी झुंज घेतल्याशिवाय राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की जर्मनीचा स्वाभिमान, स्वत्व हे जागरूक झाल्यापासून जर्मनीलाही वसाहती करायची इच्छा होत होती. परंतु इंग्रज आणि फ्रेंचांनी जगातल्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या होत्या. आफ्रिका, जास्तीत जास्त कब्जा इंग्लिश आणि फ्रेंचांच्या हातात. अमेरिका, उत्तर अमेरिकेमध्ये इंग्रजांचा कब्जा मोठा, फ्रेंचांना नुकतंच त्यांनी हकललं होतं तिथून. दक्षिण अमेरिकेमध्ये स्पेन आणि पोर्तुगालने आपापली प्रभाव क्षेत्र निर्माण करून ठेवली होती. चीन, ब्रिटिश चीनमध्ये पण घुसतातच आहे. भारत ब्रिटिशांनी कधीच खाऊन टाकला आहे. आणि अशा वेळेला सिकंदराचं मरताना असं झालं होतं, म्हणतात की जिंकायला जगच उरलं नाही. तसं जर्मनांचं झालं होतं की जिंकायला जगच उरलं नाही. कारण जे जग आहे, जगातल्या मॅक्झिमम देशांमध्ये एकतर ब्रिटिश आहेत किंवा फ्रेंच आहेत किंवा स्पॅनिश आणि पोर्तुगीज आहेत. पण स्पॅनिश आणि पोर्तुगीजांचं जग हे मर्यादित होतं. ब्रिटिश आणि फ्रेंचांचं खूप जास्ती होतं. आणि अशा वेळेला जर वसाहती हव्या असतील तर ब्रिटिश आणि फ्रेंचांशी युद्ध खेळावंच लागेल हे जर्मनीला कळलं होतं. जर्मनीने सुद्धा मोर्चे बांधणी चालू केली होती. आणि ऑस्ट्रिया, इटाली यासारखे देश, तुर्कस्तान हळूहळू त्यांच्या बाजूला यायला सुरुवात झाली होती. इंग्लंडने पण मग रशियाला आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं. हे थोडक्यात म्हणजे गटबाजीचं राजकारण हे तिथं चालू झालं होतं. आणि अशा प्रसंगी एक सोपा नियम आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. सावरकरांचं इंग्लंडला जाण्यामागचं कारण हेच होतं की शत्रूच्या शिबिरात जाऊन प्रत्यक्ष शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा. आणि त्याचबरोबर जमलं तर शत्रूला तिथं धक्के पण द्यायचे. आणखीन एक महत्त्वाचं काम होतं, ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. महायुद्ध सुरू जर झालंच, जे होईल असं वाटत होतं त्यावेळेला, जर झालंच तर भारताला त्याचा काय फायदा होईल. भारताला स्वातंत्र्यच मिळवून घेण्याची योजना ही क्रांतिकारकांच्या डोक्यात येत होती. ह्या अनुषंगाने जी क्रांतिकारक संघटना कार्यरत होती तिचं नाव आहे अभिनव भारत. लक्षात घ्या, इथे क्रांतिकारकांची मोठी संघटना उभी करण्याचं श्रेय हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जातं. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्या संपर्कात आल्यानंतर सामान्य माणूससुद्धा असामान्य काम करू शकत होता. सावरकरांनी अनेक लोकांना आपल्याबरोबर जमवलं. इंडिया हाऊस म्हणजे जिथं सावरकरांची राहायची सोय इंग्लंडमध्ये झाली होती पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यामुळं, ते इंडिया हाऊस हा हळूहळू क्रांतिकारकांचा आणि देशभक्तांचा, त्याला चुकीचा शब्द वापरतो, अड्डा पण बनलं होतं. अर्थात ब्रिटिश हे दुधखोळे नव्हते, त्यांचे गुप्तचर पण इथं बरोबर काम करायला लागले. परंतु ब्रिटिश गुप्तचरांचं जे काही नेटवर्क आहे ते आयडेंटिफाय करायचं
आणि त्यांना चुकीच्या खबरा द्यायच्या, ह्या गोष्टी पण सावरकर करू शकले होते. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जर बघितलं असेल तर 1857चा उठाव घ्या किंवा त्याच्या आधीची असंख्य युद्ध घ्या, भारतीयांनी म्हणजे जे ब्रिटिशांच्या बाजूला गेलेले जे भारतीय लोक होते त्यांनी आपल्याला फितुरी केली होती आणि आपण हा युद्धात हरलेलो आहे. अगदी प्लासीची लढाई पण बघा, फितुरीमुळेच ब्रिटिश जिंकू शकले होते. पण सावरकरांच्या संघटनेमध्ये मात्र अशा प्रकारची फितुरी ही कधीच झालेली नाही. आता इंग्लंडमध्ये जाऊन सावरकरांचा अभ्यास म्हणजे बॅरिस्टरीचा अभ्यास चालूच होता, पण पिस्तूल मिळवायची. आता लक्षात घ्या, भारतातला जो इंग्रज आहे हा वसाहतवादी साम्राज्यवादी, पण इंग्लंडमधला इंग्रज हा जेंटलमन आहे. तिथं ते सगळे प्रोटोकॉल वगैरे पाळून राहणारे लोक आहेत. आणि अशा वेळेला इंग्लंडमधल्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा सावरकरांनी घेतला. तिथं ते बंदूक चालवायला शिकले. फक्त तेच नाही, त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीयांना सुद्धा त्यांनी हीच प्रेरणा दिली की बंदुका चालवायला शिका. हळूहळू करत त्यांनी बंदुका विकत घेतल्या आणि त्या गुप्त मार्गाने म्हणजे असं नका समजू पाण्याखालून वगैरे, गुप्त मार्गाने म्हणजे कुठेतरी पुस्तकाच्या मध्ये पानं कापायची, त्याच्यात पिस्तूल ठेवायचं आणि द्यायचं पाठवून. तर अशा वेगवेगळ्या मार्गाने, आता मला जे माहिती आहे तेवढं सांगतो, आणखीन कुठचे मार्ग असतील त्यांचे गुप्त ते मला माहीत नाहीत, पण एवढं मात्र नक्की की गुप्त मार्गाने त्यांनी भारतामध्ये बंदुका पाठवल्या. बंदूक म्हणजे पिस्तूल, त्यावेळेला जी काही पिस्तूल रिव्हॉल्वर जे काय असेल, तर ही शस्त्र त्यांनी भारतातल्या क्रांतिकारकांकडे पोचवायचं काम केलं. व्हाईसरॉयला मारण्याचा एक प्रयत्न बंगालमध्ये झाला होता, पण बॉम्ब फुटल्यानंतर, म्हणजे बॉम्ब फुटला सुद्धा, गाडीखालती बॉम्ब लावला, इंजिन पास झाल्यावर फुटला, पण गाडीची काही हानी झाली नव्हती. व्हाईसरॉय तसाचा तसा जिवंत होता. मग आपल्याला अधिक क्षमतेचे बॉम्ब बनवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी बॉम्बचं तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. मी घटना सांगतोय, नीट समजून घ्या. रशियन क्रांतिकारक त्यावेळेला होते. रशियामध्ये अजूनही कम्युनिस्टांचं राज्य आलेलं नाहीये. ते येण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तिथेही प्रयत्न करत होते. अशा वेळेला सावरकरांनी रशियन क्रांतिकारकांशी संपर्क केलेला आहे. सेनापती बापट, पांडुरंग महादेव बापट यांना त्यांनी फ्रान्समध्ये पाठवलेलं आहे. फ्रान्समध्ये जाऊन रशियन क्रांतिकारकांची भेट घेऊन त्यांच्याकडून बॉम्बची विद्या सेनापती बापटांनी मिळवली. कळते, माणूस भारतीय पोचलाय फ्रान्समध्ये, भेटले एक रशियन क्रांतिकारक आणि त्यांच्याकडून ही विद्या मिळवली. बरं, फक्त एवढ्यावरच हे थांबलं नाही. हे जे पुस्तक होतं हे जर्मन भाषेत होतं आणि मग अशा वेळेला सेनापती बापटांनी जर्मनीमध्ये जाऊन त्याचं भाषांतर करून घेतलं इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली. आणि मग हे पुस्तक हे इंडिया हाऊसमध्ये आलं आणि त्यात दिलेल्या गोष्टीप्रमाणे बॉम्ब बनवायचे प्रयोग इंडिया हाऊसमध्ये सुरू झाले. लक्षात घ्या, हे सावरकर तिथं रसायनशास्त्र शिकायला गेले का बॅरिस्टर बनायला गेले, पण इथे चक्क ते रसायनशास्त्र शिकतात. काही परिचितांनी त्यांची त्यावेळेला वर्णनं केली आहे की बॉम्ब बनवण्यासाठी एक महत्त्वाचं केमिकल लागतं, ते आहे पिक्रिक ॲसिड. जे रसायनशास्त्र शिकणारी माणसं आहेत त्यांना हाय माहिती आहे, हे पिवळ्या रंगाचं ॲसिड आहे पिक्रिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल असं याचं नाव. हे पिवळ्या रंगाचं केमिकल आहे. ज्याने 11वी-12वीमध्ये सायन्स घेतलेलं आहे त्यांना माहिती असेल तर ग्रुप 6ची जी टेस्ट करतात पोटॅशियमची, तर त्याच्यात हे पिक्रिक ॲसिड वापरतात. आणि जर तुम्ही ह्या टेस्ट केल्या असतील तर लक्षात असेल तुमच्या की हाताला पिक्रिक ॲसिड लागलं की त्याचा डाग 2-2 दिवस जात नाही. त्यावेळेला सावरकरांना ज्यांनी बघितलंय ते बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांचे हात सगळे पिक्रिक ॲसिडनी माखलेले असायचे पिवळ्या रंगाने. तर ते पिक्रिक ॲसिड वगैरे मिळवून त्याच्यावरती प्रयोग करायचे, त्याचं रूपांतर TNTमध्ये ट्रायनायट्रोटोल्युइनमध्ये करायचं आणि त्यापासून अधिक क्षमतेचा बॉम्ब बनवायचा.
तर हे कार्य हे अभिनव भारतच्या माध्यमातून इंडिया हाऊसमध्ये सुरू होतं. ह्याचबरोबर सावरकरांनी लिखाणावर भर दिला. जोसेफ मॅझिनी हा इटालीतला महान क्रांतिकार, तत्वज्ञ, त्यांचं चरित्र हे सावरकरांनी लिहिलं. आता इटालीतल्या माणसाचं चरित्र लिहिलं तर ते पब्लिश करायला, प्रसिद्ध करायला नक्कीच बंदी येण्याचं काहीच कारण नव्हतं. हे लिहिण्याचं कारण हेच आहे की ते भारतीयांनी वाचावं आणि ऑस्ट्रियाच्या जोखडातून सुटण्यासाठी इटालियन लोकांनी त्यावेळेला काय काय केलं हे आपण करावं, एक मार्गदर्शन देता येईल ह्या हेतूने हे पुस्तक जोसेफ मॅझिनीचं चरित्र ह्या नावाचं सावरकरांनी लिहिलं होतं. ह्यानंतर दुसरं महत्त्वाचं पुस्तक सावरकरांनी तिथं लिहिलं ते म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर. लक्षात घ्या, याच्या आधी इतिहासात आम्ही शिकायचो, आम्ही म्हणजे आमचे पूर्वज, म्युटिनी ऑफ सिपॉय म्हणजे शिपायांचं बंड 1857 साली झाले. सर्वप्रथम एका ब्रिटिश इतिहास तज्ज्ञांनी सांगितलं की हे बंड नाहीये, हा राष्ट्रीय उठाव आहे. पण भारतीयांच्या वतीने हे प्रतिपादन करणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्यावर बंदी आली. अजून प्रकाशन व्हायचे, छपाई व्हायची आणि बंदी आलेली. शेवटी हे पुस्तक जर्मनीत छापून घेण्यात आलं आणि त्याच्या प्रती भारतात वितरित करण्यात आल्या. बंदी घातली म्हटल्यानंतर ते तुफान भारतात चाललंच आणि त्याच्यातून भारतीयांना प्रेरणा मिळाली पाहिजे ह्यासाठी म्हणून त्याच्यातलं सगळं लिखाण होतं. तुम्ही आजही जरी हे पुस्तक बघितलं, ज्या ठिकाणी मी आत्ता उभं राहून हे चित्रीकरण करतोय ते सावरकर स्मारक आहे दादरला. इथे त्याची मूळ प्रत आजही उपलब्ध आहे, तुम्ही येऊन बघू शकता. तर हे त्यावेळेला पुस्तक जे लिहिलेलं आहे आणि आज त्याच्या आपल्याकडे प्रती आहेत, तर तुम्ही वाचू शकता की भारतीयांनी एकत्र येऊन कशा रीतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं याचं उत्कृष्ट वर्णन त्यावेळेला सावरकरांनी केलेलं. ह्या पुस्तकामुळं मोठा इतिहास घडला आणि त्यामुळं हे पुस्तक प्रकाशितच होऊ नये इथपासून ब्रिटिशांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने पुरून उरले आणि हे पुस्तक प्रकाशित झालं. चोरी छुप्या मार्गाने का होईना, पण भारतामध्ये या पुस्तकाच्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रती खपल्या आणि क्रांतिकारकांच्या हातात हे पुस्तक पडलं. हळूहळू करत सावरकरांनी म्हणजे बघा, इकडं बॉम्ब बनवायची सुरुवात आहे, तिकडं पुस्तकं लिहिण्याचा प्रकार आहे आणि मग महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. बघा, त्यावेळेला इजिप्त होता. इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष होता. इजिप्तच्या क्रांतिकारकांबरोबर सावरकरांचे संबंध आले. आयर्लंड हा दुसरा देश जो इंग्लंडनी त्यांच्या शेजारचंच बेट आहे ताब्यात ठेवले. UK असं गोंडस नाव दिलं आपल्या देशाला, युनायटेड किंगडम. त्या युनायटेड किंगडमचा एक भाग आहे आयर्लंड. शेवटी अर्धा आयर्लंड स्वतंत्र झाला, पण अर्धा आयर्लंड ब्रिटिशांच्याच हातात होता. आणि मग अशा वेळेला आयरिश क्रांतिकारक सुद्धा ब्रिटिशांच्या हातून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आयरिश क्रांतिकारक सहभागी झाले. चीनमध्ये सुद्धा अशा प्रकारचं काही क्रांतिकार्याचे प्रयत्न चाललेले होते, हेही सहभागी झाले. आणि अशा पद्धतीमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना उभारण्याचं श्रेय हे सावरकरांकडे जातं. ह्याचा हेतू होता की आपली ताकद देशांमध्ये आपापल्या देशात वाढवत राहायचं आणि जसं महायुद्ध सुरू होईल तसा एकदम या सगळ्या देशांमध्ये उठाव करायचा, म्हणजे इंग्लंड हा महायुद्धामध्ये अडचणीत सापडेल. आणि ह्या नात्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यांनी सावरकरांनी जर्मनी बरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले होते. जर्मनीमध्ये
स्टुटगार्ड ह्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. तिथं अभिनव भारतच्याच मॅडम कामा ह्या जाऊन पोहोचल्या आणि सावरकरांच्याच प्रेरणेतून तयार केलेला भारताचा पहिला राष्ट्रध्वज ह्या ठिकाणी फडकवण्यात आला. तुम्ही बघा, ह्या माणसांनी युरोपमध्ये जाऊन काय काय कार्य केले आणि हे सगळे इंग्लंडमध्ये राहून. परंतु कधी कधी गडबड होते. क्रांतिकार्य खरं तर करायचं ठरवलं होतं सगळं, ते युद्ध सुरू झालं. 1905 पासून युद्ध होईल होईल असं वाटत होतं. 1908 साल उजाडून गेलं तरीही युद्ध होत नाही. नुसतंच वातावरण स्फोटक आहे. प्रत्यक्ष महायुद्ध काही सुरू झालेलं नाही. आणि मग काही क्रांतिकारकांना धीर धरता आला नाही. काही घटना ह्या उलट्या सुलट्या झाल्या आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात मोठं क्रांतिकार्य झालं. खरं तर ठरलं होतं की आधी काही करायचं नाही, पण करण्यात आलं. याच्यामध्ये बाबाराव सावरकरांना अटक करणं आणि त्यांना अंदमानला 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवणं ही एक महत्त्वाची घटना होती. खरं तर बाबाराव सावरकरांना अटक करण्याचं प्रयोजन ब्रिटिशांना नीट असं देता आलं नव्हतं. परंतु किंग्सफोर्ड, जे आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं, ते किंग्सफोर्ड नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. याची हत्या खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी केली होती. बॉम्ब फेकून केली होती आणि ह्यावेळेला बॉम्ब फुटला होता, मोठ्या ताकदीने फुटला होता. किंग्सफोर्ड नाही मारला गेला, पण क्रांतिकारकांकडे बॉम्ब आले कुठून शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि ह्याचे धागेदोरे, कारण आपल्याला आठवत असेल तर मी घटनेचं वर्णन केलं होतं, सांगितलं होतं की प्रफुल्ल कुमार चाकी यांनी आत्महत्या केली होती. परंतु खुदिराम बोस मात्र ब्रिटिशांच्या हातात जिवंत सापडले होते. आणि मग ज्या चौकशीतून जे काही सत्य आलं होतं समोर, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये अलीपूर नावाचं ठिकाण, इथे बॉम्ब बनवायचा कारखानाच चालू झाला होता. व ह्या बॉम्बला तंत्रज्ञान दिलं कुठून आणि त्याचे धागेदोरे येऊन पोचले नाशिक, बाबाराव सावरकरांपर्यंत. जॅक्सन हा बाबारावांना पाण्यातच बघत होता आणि अनायसे ह्या गोष्टी झाल्या. आणि मग बाबारावांवरती निश्चित असे आरोप देता येत नव्हते पुरावे नसल्यामुळं. परंतु एक क्रांतिकारक कविता प्रसिद्ध केली, ह्या आरोपाखाली त्यांना 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. जॅक्सननी बाबारावांचं खूप अपमान करून नाशिकमधून धेंड वगैरे काढले. हा प्रकार बघितल्यावर क्रांतिकारकांचं डोकं ठिकाणावर राहणं शक्य नव्हतं. क्रांतिकारक सामान्य माणसाला सुद्धा राग येणारी गोष्ट होती. आणि अशा वेळेला जरी शांत राहणं आवश्यक असलं तरी काही परिस्थितीत माणसं शांत राहू शकत नाही. अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे या क्रांतिकारकांनी, हे कॉलेजमध्ये जाणारे तरुण आहेत लक्षात घ्या, यांनी जॅक्सनलाच गोळ्या घालून मारून टाकला. ह्यानंतर पकडापकडी चालू झाली. जे क्रांतिकारक पकडलेले आहेत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार वगैरे वगैरे झाले. आणि हे सगळं करण्यामागे महत्त्वाची व्यक्ती होती. ज्या व्यक्तीला क्रांतिकारक काहीच करू शकत नव्हते असं त्या व्यक्तीला वाटत होतं, ती व्यक्ती होती कर्झन वायली. हे इंग्लंडमध्ये होते आणि इंग्लंडमधून सगळी सूत्र हलवत होते. आणि अशा वेळेला अभिनव भारतच्या मदनलाल धिंगरा ह्या तरुणाने कर्झन वायलीलाच गोळ्या घालून मारला. हा लक्षात घ्या, हा लॉर्ड कर्झन नाही आहे, हा कर्झन वायली आहे, पण याला गोळ्या घालून मारलं. आणि ही हत्या इंग्लंडमध्ये झाली. इथं लक्षात घ्या, ब्रिटिशांना केवढा मोठा धक्का बसला असेल.
की भारतातले इंग्रज सुरक्षित नाही तिथपर्यंत समजू शकतो, पण इंग्रज आता अधिकारी जे आहेत हे इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही. इंग्लंडमध्ये त्यांची हत्या होते भर समारंभामध्ये. म्हणजे काय? सावरकरांनी ह्यानंतर मदनलाल धिंगराचं कौतुक केलेलं आहे. हे मित्र होते. मदनलाल धिंगरा हे इंडिया हाऊसमध्येच राहणारे होते. त्यांचे 2 बंधू खूप हुशार होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी अधिक शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. पण मदनलाल मात्र तसा नसल्यामुळं मदनलालला पाठवलं नव्हतं. पण मदनलाल हा हट्टी स्वभावाचा माणूस होता. त्यांनी स्वतः बोटीवरती नोकरी करून इंग्लंड गाठलं आणि इंग्लंडमध्ये शिक्षणाला सुरुवात झाली आणि त्यांचा संबंध सावरकरांबरोबर आला. ते अभिनव भारतचे सक्रिय कार्यकर्ते झाले आणि मदनलाल धिंगरांनी बंदूक वगैरे चालवायला शिकले आणि कर्झन वायलीची हत्या केली. ही घटना खूप महत्त्वाची होती. आणि असं असताना इंग्लंडमध्ये हळूहळू सावरकरांच्या भोवती पाश आवळणं सुरुवात झाली. सावरकरांनी आयुष्यातल्या खूप वाईट गोष्टी त्यावेळेला तिथं अनुभवल्या होत्या. त्यांना इंडिया हाऊस सोडावं लागलं होतं. ह्यानंतर त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं त्यांना सहन करावं लागलं. बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक झाली त्यानंतर सावरकरांचं घरदार सुद्धा जप्त केलेलं आहे. तुम्ही कल्पना करू शकता की कसली भयानक परिस्थिती सावरकरांच्या कुटुंबावर त्यावेळेला आली असेल. आणि अशा वेळेला बाबाराव सावरकरांच्या पत्नींना कुणी आश्रय द्यायला तयार नव्हतं, कारण क्रांतिकारकांच्या पत्नीला आश्रय दिला तर ब्रिटिश सरकार आपली पण वाट लावेल ही भीती आमच्या लोकांमध्ये होती. आणि अशा वेळेला येसूवहिनी म्हणतात त्यांनी हे महत्त्वाचं काम केलं की अन्य क्रांतिकारकांच्या स्त्रियांना आधार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बाबाराव सावरकरांच्या पत्नींनी म्हणजे स्वतःचं घरदार गेल्यानंतर सुद्धा मंदिरामध्ये राहून अन्य क्रांतिकारकांच्या कुटुंबाकडे लक्ष देणं, त्यांना बळ देणं ही कामं त्यांनी केलेली आहेत. ह्या भयानक परिस्थितीमध्ये सावरकर तिथं असताना ते फ्रान्सला कामानिमित्त गेले होते. त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही इंग्लंडला जाऊ नका, तुम्हाला अटक करण्याची ब्रिटिशांची तयारी झालेली आहे. पण सावरकर तरीही इंग्लंडला गेले. त्यांचं म्हणणं की मी जर का क्रांतिकारकांना सांगतो निडर होऊन जा तर मी ब्रिटिशांना घाबरून राहणं योग्य नाही. आणि इंग्लंडमध्ये गेल्यावर सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावर विविध आरोप होते आणि मग त्या आरोपाची तपासणी करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी त्यांची रवानगी भारतात करायचं ठरलं, कारण तो भारताच्या अखत्यारीतला विषय होता असं तिकडच्या इंग्रजांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे सावरकरांची रवानगी भारतात करायचं ठरलं. मीनवाईल म्हणजे त्याच्या आधीच्या काही घटना आहेत की सावरकरांनी बॅरिस्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. हे एवढे सगळे व्याप सांभाळून, एवढं आंतरराष्ट्रीय काम करून हे बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठी उत्तीर्ण परीक्षा झाले. परंतु ब्रिटिशांनी त्यांच्याकडून हमीपत्र मागितलं, ज्याच्यावर स्वाक्षरी करायला त्यांनी नकार दिला. ते म्हणजे ब्रिटिशांशी आणि ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ नाही दिलं. परिणामी ब्रिटिशांनी त्यांना बॅरिस्टर ही पदवी पण नाकारली. परंतु त्यांना शिक्षण तर मिळालं होतं, कायद्याचं ज्ञान तर पूर्ण झालेलं होतं. आणि मग सावरकरांनी आता धाडसी डाव टाकला. म्हणजे ज्या वेळेला भूमध्य समुद्र मार्गे ही बोट येणार आहे तेव्हा फ्रान्सच्या मार्सेल्स नावाचं बंदर, ते फ्रेंच लोकांचे उच्चार काय आपल्याला कळत नाही बाबा, स्पेलिंग काहीतरी भलतंच लिहितात. आपण पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जो जर्मनीबरोबर जो तह झाला होता तर त्याला आपण व्हर्सायचा तह म्हणतो. तुम्ही इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघा, ते व्हर्साईल्स असं काहीतरी लिहितात. बोलताना म्हणायचं व्हर्साय. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला फ्रान्समध्ये पंतप्रधान होता, त्याचं नाव होतं दलादिया. पण दलादिया असं लिहित नाहीत, लिहिताना ते डल्ला डायर असं लिहितात. म्हणजे स्पेल आउट जर मी केलं, जर वाचलं मी इंग्लिशमध्ये स्पेलिंग तर ते असणार आहे डल्ला डायर, बोलताना बोलायचं डलादिया. तर तसं हे काय मार्से का मार्सेल्स जे काय असेल त्या बंदरामध्ये बोट उभी होती. आणि अशा वेळेला सावरकरांनी
शौचकूपाच्या खिडकीतून बोटीतून खाली उडी मारली. समुद्र धाडस मोठं आहे. ती काही भर समुद्रात वगैरे बोट नव्हती, किनाऱ्यापाशी होती. उडी मारताना रिस्क ही होती की जर उडी थोडीशी चुकली तर धक्क्याच्या भिंतीला आपटायची भीती होती. परंतु सावरकरांनी हे मॅनेज केलं आणि पोहत पोहत किनारा गाठला. तिथं मॅडम कामा आणि आणखीन एक क्रांतिकारक गृहस्थ येणार होते. परंतु वेळेचं गणित चुकलं आणि मग स्वतः सावरकर फ्रान्सच्या पोलीस चौकीत जाऊन उभे राहिले की मी तुमच्या भूमीवर आहे, माझ्याकडे पासपोर्ट नाही, मला अटक करा. पोलीस अटक करायला येतात तोपर्यंत ब्रिटिश पोलीस मागे येऊन पोहोचले. त्यांनी सांगितलं हा आमच्या बोटीवरचा कैदी आहे आणि काही रक्कम त्यांनी फ्रेंच पोलिसांना दिली. शेवटी पोलीसच आहेत ते पण. फ्रेंचांना पण नक्की त्या फ्रेंच पोलिसांना वाटलं की बोटीवरचाच कैदी आहे, घेऊन जात आहेत, यांच्याच बोटीवरचा कैदी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना घेऊन जाऊ दिलं. नंतर मॅडम कामा आणि त्याचे कोण क्रांतिकारक होते तिथं पोचले. त्यांना कळलं की घटना झालेली, सावरकर सुटून आलेले आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना परत ब्रिटिश पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ह्यानंतर फ्रेंच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापायचा त्यांनी प्रयत्न केला जी फ्रेंचांनी छापली नाही. आणि मग अशा वेळेला ते जर्मनीत गेले आणि जर्मन वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापली. कारण जर्मनी आणि फ्रान्समध्ये भरपूर वैर होतं आणि जर्मनीने बातमी छापताना अशी छापली की फ्रेंच आणि इंग्रजांची मैत्री आता इतक्या थराला गेलेली आहे की फ्रेंच भूमीवरही ब्रिटिश पोलीस आपली सत्ता गाजवायला लागले. परिणाम व्हायचा तो झाला. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होतात. फ्रान्समध्ये हे मॅटर फार मोठ्या प्रमाणात चर्चेला घेतलं गेलं आणि फ्रेंचांच्या प्राईम मिनिस्टरला, पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एक माणूस काय काय करू शकतो बघा. हे एवढी मोठी उंथापालत ही युरोपमध्ये त्यावेळेला झाली आणि ह्या सगळ्याचं मूळ होतं सावरकर. परंतु सावरकरांचं आता मात्र नशीब अधिक खडतर झालं. कारण बोटीवरून पळाल्यामुळं त्यांना आता साखळदंडाने जखडून ठेवलं आणि तशा अवस्थेत त्यांना भारतात आणले. या ठिकाणी मी व्याख्यानाचा हा भाग संपवतो. पुढच्या व्याख्यानात अधिक माहिती.